प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 28 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजच्या भागामध्ये कृष्ण जन्म दाखवण्यात आलाय। तर सुरुवातीला आपण पाहतोय कल्पनाताई काम करत असतात तेव्हा त्या ओरडतात अस्मितावर आणि म्हणतात, अस्मिता चल मदत कर बरं, मला नुसती बसू नकोस। अस्मिता मस्त मोबाईल पाहत बसलेली असते। मग आता ती अगदी वैतागून म्हणते, हो येतच होते मी, आणि आता मदतीला लागली येते कल्पनाताईंसोबत। आणि मग सायली प्रतिमात्याला घेऊन येते आणि प्रतिमात्याला म्हणते, पाहिलत का प्रतिमात्या, आई कशी तयारी करतायत, छान करतायत ना आई तयारी। आता हे सगळेजण प्रतिमात्याकडे बघायला लागतात आपापली कामं सोडून। सायली प्रतिमात्याला म्हणते, बघा ना आत्या, बघा पूर्णाजी वस्त्र शिवत आहेत बाळकृष्णासाठी, तुम्ही इथे बसाल का आमच्या सोबत? तुम्हाला आवडली का बाळकृष्णाची वस्त्र? पूर्णाजी दाखवतात, हे बघ प्रतिमा। मग आता ही सायली म्हणते, प्रतिमात्या म्हणजे अजून बरीच कामं बाकी राहिली आहेत, तुम्ही मदत कराल का? नाही, जेवढी मदत मिळाली ना आजच्या दिवशी तेवढी जरा कमीच असते, तुम्ही कराल ना मदत? तुम्हाला फुलांचे हार करता येत असतील ना? प्रतिमात्या हो असं म्हणतात। सायली म्हणते, मग बाळकृष्णासाठी हार कराल का? आता प्रतिमात्या हो असं म्हणतात। आणि बघा पूर्णाजी किती खुश झाल्यात। थोडक्यात काय त्यांनी असं दाखवलंय की प्रतिमात्या सगळ्यांमध्ये आता मिक्सअप झाल्यात आणि छान रुळल्यात। प्रतिमात्या तिथे हार करतायत आणि आता प्रत्येकाची तयारी दाखवली, फक्त तन्वी तेवढी एकटी रिकामी बसलेली असते। प्रताप काका आणि रविराज काका दोघेही जण या सगळ्यांची तयारी तिथे उभं राहून असे बघत असतात आणि त्याबद्दल कॉमेंट्री करत असतात। असो, तर आता इकडे अर्जुनराव ती डायरी काढतात कपाटातून आणि आता विचार करतात, अरे मला ते याच्यामध्ये ते लिहायचंय ना, ते दिनचरा दिनचरी दिन्या काय काय लिहायचंय, ते काहीतरी लिहायचंय, ते स्केड्यूल, हा ते लिहून काढतो मी आता। मॅडमची ऑर्डर आहे बाबा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना रिपोर्टिंग करावंच लागेल सायली मॅडमला। आणि आता असं म्हणून त्याने त्याचं शेड्यूल सगळं त्या डायरीमध्ये लिहिलंय आणि ते शेड्यूल लिहून ती डायरी तो सायलीकडे सुपूर्त करण्यासाठी खाली येतोय। पण आता खाली आल्या सायली याच्या समोरच येते आणि म्हणते, कुठे निघालात? आता अर्जुन पण असं तिला डोळ्याने हे करतो, काय कुठे? सायली म्हणते, तुम्ही कुठे निघालात? अर्जुन म्हणतो, ओ अच्छा, मी ते गाडीमध्ये माझं पेनड्राईव्ह राहिलाय ना, ते आणायला चाललोय। मग आता सायली म्हणते, तुम्ही काहीतरी विसरत आहात का? अर्जुन म्हणतो, नाही नाही अजिबात नाही। तो डायरी दाखवतो सायलीला आणि म्हणतो, मी गाडीमध्ये पेनड्राईव्ह आणायला चाललोय ना, ते पण लिहून ठेवलंय माझ्या शेड्यूलमध्ये। आणि सायली त्याच्याकडे बघून आता हसते। अर्जुनने काय काय लिहिलं असेल आपण इमॅजिन पण नाही करू शकत। असो, आता अर्जुन सायली जवळ ती डायरी देतो आणि आता अर्जुन ते पेनड्राईव्ह आणायला बाहेर जातो। पण आता लगेच ही प्रिया त्या अर्जुनच्या मागे मागे चाललेली असते। प्रिया जरा आतीच करते हा प्रेक्षकांनो, मी खरं सांगू का, मला आता कंटाळा आला या प्रियाचे सगळे प्लॅनिंग पाहायचा। एनिवे, आता सायली ती प्रियाकडे जाते, प्रिया मागे मागे जात असते ना त्याच्या, ती प्रियाचा हात धरते आणि म्हणते, काय ग प्रिया, कुठे निघालीस? तर आता ही लगेच म्हणते, नाही ते जरा मला बाहेर काम होतं। तेव्हा सायली म्हणते, अगं इथे किती तयारी चालू आहे बाळकृष्णाच्या जन्माची आणि किती गरज आहे तुझ्या मदतीची, का हो पूर्णाजी, खरं आहे ना? आता पूर्णाजी म्हणतात, मग जन्माष्टमीची तयारी सगळ्यांनी मिळून करायची असते, चल चल सगळी तयारी बाकी आहे, चल ये इकडे बस तन्वी। आता सायली तिचा हात खेचत तिथे बसवते तिला गपचूप। अश्विन चिडवायला लागतो आणि म्हणतो, अगं तन्वी, जे काय करायचंय ना ते रात्रीच्या 12च्या आत कर, आणि त्या दहीहंडी झाल्यावरही तू तयारीच करशील। रविराज म्हणतात, ए अश्विन, माझ्या मुलीची मस्करी नको करूस हा। अरे आमच्या तन्वीच्या अंगात खूप कला आहेत, तिने काढलेली रांगोळी तर मी बघतच राहिलो होतो। प्रतापराव म्हणतात की, अरे रविराज, या वर्षीचे सण समारंभ कसे हसत खेळत साजरे होत आहेत ना, आता ही दहीहंडी पण छान पार पडली ना म्हणजे झालं। तर आता लगेच विमल म्हणते, अहो सायलीताई, मागच्या वर्षीची दहीहंडी आठवते ना तुम्हाला, कशी फोडली होती तुम्ही? मग आता सगळे विमलकडे बघतात आणि प्रिया मात्र सायलीकडे रागाने बघायला लागते। आता हा अश्विन म्हणतो, ए वहिनी, अगं यावर्षी फोडणार ना तू दहीहंडी? अरे मी तर विसरलोच होतो। आता अर्जुन आलाय तिथे आणि अर्जुन ते सगळं आठवतो आणि आता सायली म्हणते, हो मग फोडेन ना मी दहीहंडी, पण घरच्यांची आणि मोठ्यांची सगळ्यांची परवानगी असेल ना तरच फोडेन मी। पूर्णाजीला म्हणते सायली, मागच्या वर्षी मला काय झालं होतं कोणाच ठाऊक, अशी वर चढले आणि फोडून टाकली दहीहंडी। आता अर्जुनला ती दहीहंडी आठवतीये, कारण त्या दहीहंडीच्या दिवशीच अर्जुनचं प्रेम जडलं होतं ना सायलीवर। आता पूर्णाजी म्हणतात, आम्हा सगळ्यांची परवानगी आहे, तूच फोडणार आहेस यावर्षी दहीहंडी।
प्रेक्षकांनो, मला बोलता बोलता सहज आठवलं म्हणून तुमच्याशी शेअर करतेय. काय आहे ना, असं प्रत्येकाच्या घरामध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोणीतरी असतं ना. जसं ठरलं तर मग मालिकेमध्ये सायली आहे आणि जरा जरा तन्वी. तसं तुमच्या घरामध्ये पण कोणी असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे का हो? असो, आता अर्जुन तिथे उभ्या उभ्या इमॅजिन करतोय मागच्या वर्षीची दहीहंडी. आणि आता ते सगळं आठवून तो मनामध्ये विचार करतो, मी कशी विसरणार सायली, ती दहीहंडी, ती मुमेंट. त्या मुमेंटमध्येच मला पहिल्यांदा कळलं होतं की मला कुछ कुछ होता है तुमच्याबद्दल. अर्जुन आता हे सगळ्यांसमोर त्या सायलीकडे असा बघत असतो आणि सायली मात्र सगळी तयारी करण्यामध्ये व्यस्त असते. कोणाच्या मनात काय चाललंय तर कोणाच्या मनात काय चाललंय. प्रिया मनात विचार करत असते, अरे वा, उद्या मस्त चान्स आहे. सगळेजण दहीहंडी फोडण्याच्या नादात असतील आणि कोणाचंच लक्ष प्रतिमाकडे नसणार. इतक्या गर्दीमध्ये प्रतिमाला मारणं महिपतला सहज शक्य होईल. गर्दी पण असेल ना. बिचारी आई, उद्या या घरातला तुझा शेवटचा दिवस आहे गो आई. आणि आता लगेच या प्रियाने फोन पण केलाय बरं का नागराजला. नागराज म्हणतो, हा बोल, नेहमी काहीतरी नाट लावतेस तसं आज नको नाट लावू, काहीतरी चांगलं बोल. आता प्रिया म्हणते, मी कुठे नाट लावते. त्यावर नागराज म्हणतो, मारायचा प्लॅन करतो आम्ही प्रतिमाला. आता म्हणते रक्षाबंधन आहे, हे ते काहीतरी कारण सांगतेस. आता प्रिया म्हणते, हो, घरातले सगळेजण सतत प्रतिमेच्या अवतीभोवती असतात, पण उद्या तुम्ही प्लॅनिंग करू शकता. नागराज म्हणतो, उद्या कसं काय. आता ही प्रिया म्हणते, उद्या घरातल्या सगळ्या बायका बिझी असतील दहीहंडीसाठी आणि माणसं सुद्धा. उद्या तुम्ही गर्दीमध्ये सहज मारू शकता तिला, तिच्याकडे कोणाचंच लक्ष नसेल. आता हा नागराज स्पीकरवर फोन करतो आणि महिपतला ऐकवतो ते सगळं आणि म्हणतो, परत सांग काय झालं ते. प्रिया म्हणते, हे बघा, परत परत काय सांगायला लावताय मला. एकच गोष्ट सांगितलं ना, उद्या गर्दीमध्ये त्या प्रतिमाकडे कोणाचंही लक्ष नसणार आहे. उद्या तुम्ही तुमचा प्लॅन एक्झिक्यूट करा आणि हो, त्या सायलीकडे लक्ष द्या बरं का. ती केव्हाही आणि कुठूनही येऊन टपकते मध्येच. नागराज म्हणतो, उगाच शहाणपणा करू नकोस आणि आम्हाला नसते सल्ले देऊ नको. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. आणि हो, जरा पॉझिटिव्ह बातम्या द्यायला असा अधेमध्ये फोन करत जा, नाहीतर नेहमीच निगेटिव्ह बोलतेस तू. असं बोलून तिचं बोलणं न ऐकता नागराजने लगेच फोन कट केलाय. आता ही प्रिया खूप वैतागते आणि म्हणते, काय माणूस आहे हा, स्वतःचं काम झाल्यावर एक अक्षरही ऐकून घेत नाही. असो, पण त्या प्रतिमेच्या डोक्याला ताप झालाय माझ्या. एकदाची गेली ना की बरं होऊन जाईल. कसली दाखवली आहे ना कट्टर ही प्रिया, बापरे, मला तर भीती पण वाटते कधी कधी हिची. असो, आता सायली तिथे सगळी श्रीकृष्णाच्या जन्माची तयारी करते. आता हे पाळणा म्हणणार आहेत प्रेक्षकांनो. आणि सायली आता प्रतिमात्याजवळ जाऊन म्हणते, प्रतिमात्या, आता 12 वाजायला बरोबर 5च मिनिटं कमी आहेत. तुम्ही माझ्या बाजूला बसाल का, मी पाळणा म्हणेल तेव्हा. आता आधी तर प्रतिमात्या नाही म्हणतात, पण सायली म्हणते, बसा हो माझ्यासोबत, छान वाटेल मला. आणि आता सायलीने प्रतिमात्याला तिथे जवळ बसवलंय आणि आता या कल्पनाताईंना विचारते, म्हणजे तिथे प्रतिमात्याला आणून विचारते की, आई, अहो पूजेला बसा ना तुम्ही. मग कल्पनाताई म्हणतात, नाही ग बाई, हा मान तुझाच आहे, तूच कर पूजा. कधी कधी ना प्रेक्षकांनो, घरामध्ये अशी एखादी हौशी बाई असते जिला सगळी कामं अंगावर ओढून घ्यायची सवय असते आणि बाकीचे पण तिला मोठेपणा देत असतात, जेणेकरून सगळी कामं पटापटा होऊन जातात. असो, काहीतरी सुचलं म्हणून मी मध्ये मध्ये बोलत असते. तर सायलीबाई तिथे श्रीकृष्णाची पूजा करताय आणि गुरुजी मंत्र सांगताय आणि अर्जुन मात्र सारखा सायलीकडे बघत असतो. सगळेजण तिथे बसलेले आहेत. आता हा सगळा पूर्ण एपिसोड तुम्हाला बघायला जास्ती छान वाटेल प्रेक्षकांनो, कारण त्यांनी पाळणा वगैरे म्हटलाय. आता सायली ते नैवेद्य वगैरे दाखवते. सुरुवातीला तर त्यांनी या श्रीकृष्णाचा अभिषेक वगैरे सगळं पूर्ण दाखवलंय. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, यांची इंगेज ठेवायची म्हणजे कधी चहामध्येच इंगेज ठेवतात तर कधी जेवतानाच इंगेज ठेवतात. आज तर त्यांनी श्रीकृष्णाची अख्खी पूजा दाखवलेली आहे. मग आता सायली मागच्या वर्षी जो पाळणा तिने म्हणलाय ना, तोच पाळणा यावर्षी म्हणलाय. तो हले हा नंदा घरी पाळणा, त्यात देखणा गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा, हले हा नंदा घरी पाळणा. सायलीचा पाळणा जेव्हा ती म्हणत असते तेव्हा प्रतिमात्या मध्येच उठतात आणि गोपालकाला करायला घेतात. आता विमलला वाटतं मदतीला जावं, पण पूर्णाजी तिला रोखतात आणि इकडे सायलीचा पाळणा मात्र कंटिन्यू चालू आहे. प्रेक्षकांनो, मला तर आता पाठ झालाय सायलीचा पाळणा. अतिशय छान आहे हा पाळणा, तुम्ही सुद्धा नक्की
नक्की म्हणा पुढच्या वर्षी. म्हणजे आता यावर्षी तर चान्स गेला म्हणा, हा एपिसोड काल दाखवला असता तर बरं झालं असतं. असो, तर आता सायलीने तिचा हा पाळणा पूर्ण करेपर्यंत या पूर्णाजीचं लक्ष प्रतिमेकडेच असतं. प्रतिमात्याने प्रत्येक वस्तू व्यवस्थित टाकलेल्या आहेत त्या काल्यामध्ये, म्हणजे त्यांना माहिती बरं झालं की कुठले डब्यात काय येते. आणि आता त्या गोपालकाला घेऊन त्या सायलीजवळ ठेवतो. सायलीने आता तो पाळणा पूर्ण केलाय आणि त्या गोपालकाल्याचा नैवेद्य दाखवलाय. प्रतिमात्याने मनोभावे नमस्कार केलाय आणि आता सगळ्यांनीच नमस्कार केलाय. कधी कधी असं वाटतं मी पोथी वाचते की काय. असो, आता पूर्णाजीला खूप छान वाटते आणि त्या श्रीकृष्णाला प्रार्थना म्हणतात मनात, देवा तुला आज प्रतिमाच्या हातचा नैवेद्य मिळालाय, आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला पूर्वीची प्रतिमा परत मिळू दे. आणि सायली मनात विचार करत असते, म्हणजे प्रार्थना करत असते की देवा आता आमच्या घरावर कुठलंच संकट येऊ देऊ नको, सगळं काही छान कर. आणि या दोघीही आजी नातीने नमस्कार केलाय मनोभावे देवाला. पण आता इकडे मात्र प्रतिमाला मारण्याचा कट शिजतोय. मैपतने एका माणसाला बोलवलंय, त्याला म्हणतोय हा फोटो बघ या बाईचा, डोळ्यात साठवून घे, हिचा कोथळा बाहेर काढायचा आहे, मारून टाकायची हिला, जगलीच नाही पाहिजे. लय वीट आणलाय या बाईनं, कळलं का तुला, काम झालं का तुला तुझी रोकड. आता तो माणूस मैपतला म्हणतो, अहो मैपत साहेब, अहो हे साहेब तर बोलले की ही बाई घरातच असते, ती बाहेर निघतच नाही, म्हणजे हिला घरात घुसून मारावं लागल मला, मग रोकड जास्ती लागल ना, रिस्क आहे ना घरात जाऊन मारायची. त्यावरती आता नागराज म्हणतो, काय मैपत तुझी माणसं तुझ्यावरच उलटतात रे, जरा चान्स मिळाला नाही की पैसे जास्ती मागतात तुला. मग आता मैपत म्हणतो, मिळतील ना, जास्तीचे पैसे मिळतील, काम चोख झालं पाहिजे, चूक नाही झाली पाहिजे, नाहीतर जास्त पैशासाठी तुझी जीभ चुरूत चुरूत चालते ना, ती जीभ हासडीन, त्या जिभेनं तुझं नरड आवळीन, चाल नाही घेतून. तो माणूस तिथनं निघून गेल्यावर हा महिपत नागराजला म्हणतो, काय मग नागराज शेठ, तुमच्या वहिनीची लई कटकट झाली होती ना, आता वहिनी पण जाणार आणि तिची कटकट पण जाणार. मग आता हा नागराज म्हणतो, कधी होईल ना याची वाट बघतोय रे मी. अरे महिपत, कल्पनेने जसा हलका हलका झालोय रे मी. मग आता महिपत म्हणतो, असं आहे ना, मग आता या तुमच्या वहिनीच्या मड्यावर रडून रडून थकले दमले की हलकं व्हायला या माझ्याकडे, मग हो इथे हलकं आपण. काय क्रूर आहेत ना प्रेक्षकांनो ही माणसं. असो, अशीही माणसं जगात असतात याची कल्पना तर आता आपण करूच शकतो. म्हणजे खरे प्रेक्षकांनो, आपल्या आजूबाजूला जे काही ऐकू येतं ना, ते म्हणजे अगदी ऐकण्याच्या पलीकडे आणि सुन्न करणाऱ्या घटना असतात. मी तुम्हाला बदलापूरच्या घटनेबद्दल बोलतीये. असो, आपण चर्चा करायला घेतलं तर फारच विषय मोठा होईल. तर आता पुन्हा एकदा सायली मॅडमचा आपण इकडे सीन बघतोय. सायली प्रतिमात्याला विचारते, प्रतिमात्या हा गोपालकाला तुम्ही केलात? आणि आता प्रतिमात्या हो असं म्हणतात. मग सायली त्या गोपालकाल्याचा नैवेद्य दाखवते. गुरुजी मंत्र म्हणतायत बरं का बाजूला. आणि आता त्यांनी जवळपासनं प्रेक्षकांनो 10 मिनिटं पाळणा आणि 5 मिनिटं गणपती बाप्पाची आरती दाखवली आहे आणि त्यातच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. गुरुजी आरती म्हणताय, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. अरे हो, आरतीवरनं आठवलं, गणपती बाप्पाची तयारी कुठवर आली आहे तुमची? अजून आम्ही लागलो नाही हो तयारीला, आमच्याकडे तर घरी बनवतो आम्ही गणपती बाप्पा. प्रेक्षकांनो, आता ही सगळी आरतीच चालू आहे, त्यामुळे मी थोडीशी असं मध्ये मध्ये बोलतीये. असो, तर आता आरती संपूर्ण झाली आहे आणि आता सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या हा गोपालकाला तुम्ही केलात ना, मग तुमच्याच हाताने हा प्रसाद वाटा ना. प्रतिमात्या तिला म्हणतात, नको तूच वाट, म्हणजे ती त्या खाणाखुणा त्यांना कळतात आणि आपल्यालाही कळतात, तसं त्या बोलल्या. मग सायली म्हणते, ज्याने प्रसाद केला ना त्यानेच तो वाटायचा असतो. मग आता प्रतिमात्याला सायलीचं बोलणं पटतं, म्हणून त्या प्रसाद घेतात आणि सगळ्यांना वाटतात. आणि प्रत्येकाला वाटताना पण त्यांनी दाखवलंय, प्रियाला देतात, त्या अर्जुनला देतात, अश्विनला देतात, अस्मितालाही देतात. पण आता प्रियाला जेव्हा ती प्रसाद देत असतात ना, तेव्हा ही प्रिया मनात विचार करत असते, वाट वाट प्रसाद वाट, उद्या तुझ्या तिरडीवर टाकण्यासाठी मी सगळ्यांना फुलं वाटीन. काय क्रूर आहे ना ही प्रिया, काय बोलावं तेच तेच. असो, तर आता सगळ्यांनी तो गोपालकाल्याचा प्रसाद घेतलाय, म्हणजे ग्रहण केलाय, त्यामुळे सगळ्यांना फार भारी वाटलंय आणि सगळे कौतुक करतात, काय छान झालाय गोपालकाला. अर्जुन देखील कौतुक करतो, प्रतिमात्या अगं गोपालकाला खूप छान झालाय असं म्हणून तो म्हणतो, मी आलोच हं. आता अर्जुन काहीतरी कामासाठी म्हणून त्याच्या खोलीत गेलाय, काहीतरी आणायचंय त्याला. सायली इकडे बाकीची सगळी तयारी करत असते, म्हणजे बाकीचं
तिचं सगळं ते आवरत असते. आणि आता प्रेक्षकांनो, आज त्यांनी काही ते लोटालाटीचं दाखवलेलं नाहीये, ते आता ते उद्या दाखवणार आहे. ही प्रिया त्याच्या मागे मागे जात असते तेव्हा सायली तिला रोखते आणि म्हणते तू जाऊ शकत नाही आमच्या खोलीत, तुझी खोली खाली आहे. मग प्रिया म्हणते तुझ्याच नवऱ्याने मला बोलवलंय. म्हणजे ही ऑब्व्हियसली खोटंच बोलते. त्यामुळे सायलीला ही ऍक्च्युली ना म्हणजे इंटेन्शनली नाही पण चुकून धक्का देते. पण सायली आता पडते प्रेक्षकांनो. त्यामुळे मला असं वाटतं प्रतिमा आत्याला मारण्याचा प्लॅन पुढे ढकलला जातो की काय. तर प्रेक्षकांनो, आता पुढे बघूयात काय आपल्याला हॅपनिंग आणि एक्साइटेड बघायला मिळेल ते. काय वाटतं तुम्हाला, प्रतिमा आत्याला मारण्यात यशस्वी होतील का? हे काहीतरी होईल हे मात्र नक्की आहे. काय होईल वाट बघूया. आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.